नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा भाग 12 व भाग 13 वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. भाग 12. दुसऱ्या दिवशी सकाळी नाना जेवून शाळेत जायला निघाले तेव्हा त्यांनी म्हटलं, युगा, दुपारी पोस्टातून थोडी कार्ड पाकिटं घेऊन ये ना. उद्याच्या टपालात काही पत्र लिहून टाकायची आहेत. जेवण उरकल्यावर ती पोस्टात जाण्यासाठी बाहेर पडली. पावसाळा सुरू झाला होता. बाहेर आकाश अंधारून आलं होतं. पाऊस केव्हा कोसळेल याचा नेम नव्हता. आदल्या रात्री सपाटून पाऊस पडला होता. रस्ते चांगले भिजलेले होते. खळग्या डबक्यातून पाणी साठलं होतं. ठिकठिकाणी चिखल झाला होता. मागं परतून तिनं आपली छत्री घेतली आणि पोस्ट ऑफिसच्या दिशेनं संथपणे चालू लागली. गेल्या वर्षी याच दिवसात आपली कॉलेजात जाण्याची गडबड असे. जीवनाचं एक पर्व मागं पडलं. नाना आपणाला मुंबईला पाठवत आहेत. एका दृष्टीनं नव्हे, सगळ्या दृष्टीनं चांगलं आहे. इथं राहून आता यापुढं नको ते नजरेसमोर दिसायला नको. बुजवून टाकलेल्या आठवणी पुन्हा जागृत व्हायला नकोत. नाहीतरी इथं राहून आपणाला आता अगदी एकाकी वाटेल. आतापर्यंत माईंचं घर हे मन रमविण्याचं आपलं फार मोठं साधन होतं. विसाव्याचं ते एक ठिकाण होतं. आपल्या घरी न लाभणारी शांतता त्या वास्तूत लाभत होती. रोज तिथं गेल्याशिवाय चैन पडत नसे. पण आता तिथं रोज जाणं बरं दिसणार नाही. आपल्या बरोबरीच्या मैत्रिणी दोघी इथून गेल्या. राहिली एकटी सुलभा. पण ती आता आपल्या मुलात, आपल्या वाढत्या संसारात गुंतून जाईल. तिला कुठची फुरसत मिळायला? आणि सासरी गेल्यावर तर माहेर घरासारखा मोकळेपणा तरी कुठं असणार? मुंबईच्या नव्या वातावरणात आपण सहज रमून जाऊ. आपल्या एकाकी मनाला तिथलं धानलीचं जीवन आणि गजबजलेलं वातावरण मिळालं की त्या चक्राच्या तुफान वेगात मनाचा एकाकीपणा कसपटासारखा कुठच्या कुठं उडून जाईल. जुन्या आठवणी काढीत बसायला फुरसत सुद्धा मिळणार नाही. आपल्याच विचारात ती चालली होती. तेवढ्यात सहज तिचं समोर लक्ष गेलं. तिच्याच पुढं थोड्या अंतरावर माई चालल्या होत्या. गेल्या 15 दिवसात ती माईना भेटली नव्हती. त्या सकाळ संध्याकाळ मागच्या परसात दिसत. त्या दिसल्या की पूर्वी युगा त्यांना हाक मारी. मधल्या कुंपणाजवळ जाऊन थोड्या गप्पा मारी. पण आता ती त्यांना टाळीत असे. आताही तिला वाटलं की आपण त्यांना मुद्दाम हाक मारून थांबवायचं कशाला? आपण दोघी एकाच दिशेला निघालो असलो तरी आपला मार्ग आता वेगळा झालेला आहे. जे कळायचं होतं ते सुलभाकडून आपणाला कळलंच आहे. आता त्या बाबतीत अधिक चौकशी करून उगीच जास्त खोलात शिरायचं काही कारण नाही. माई संथ पावल्यानं चालल्या होत्या. त्यांच्या चालीत, त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीत भारदस्तपणा आणि खानदानीपणा उमटून दिसत होता. तिनं मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या अंतर्मनातलं एक शल्य जात नव्हतं. माई दुःखी कष्टी झाल्या. त्यांच्या जीवनाची उमेद खचली, त्याला आपण कारणीभूत आहोत. तसं पाहिलं तर माई जवळजवळ आपल्या आईच्या वयाच्या. पण असं असूनही आमच्या दोघीत समवयस्क मैत्रिणींसारखा जिव्हाळा निर्माण झाला होता. माई आपल्याजवळ जेवढं मन मोकळं करतात तेवढं दुसऱ्या कुणापाशी करत नाहीत. तशी गावात त्यांच्या दूरच्या नात्याची, घरोब्याची खूप मंडळी आहेत. त्या सगळ्यांचं त्या अगत्यानं आगत स्वागत करतात. कुणाच्या घरचं बारसं, कुणाला केळवण, कुणाला डोहाळे जेवण, आणखी कुठं बाळंत विडा, लग्न, मुंजीचे अहेर, घराघरांना जोडून ठेवणारे व्यवहाराचे असे अनेक घरगुती धागे त्यांनी अतूट ठेवले होते. त्यांच्या घरी घेण्याचे प्रसंग थोडे, पण देण्याचे अधिक येत. ज्यानं त्यानं म्हणावं, माई व्यवहाराला कधी चुकायच्या नाहीत हं. ती त्यांच्या मागोमाग संथ चालली होती तरी दोघींच्या मधलं अंतर आता बरंच कमी झालं होतं. तिला राहावे ना. तिनं हलकेच हाक मारली, माई. त्यांनी मागं वळून पाहिलं. किंचित हसल्यासारखं करीत त्या थबकल्या. ती जवळ आल्यावर त्यांनी विचारलं, कुठं बाहेर निघालीस? हो, जरा पोस्टात चालले. नानांसाठी कार्ड पाकिटं आणायची आहेत. आईची तब्येत बरी आहे ना आता? काल दुपारी परसात दिसल्या तेव्हा चौकशी केली. बरं नव्हतं, दम्याचा अटॅक आला होता म्हणाल्या. माई दुसरं काही बोलण्यापूर्वी आपण 15 दिवसात त्यांच्याकडे का गेलो नाही याची चौकशी करतील असं तिला वाटलं होतं. पण त्याचा त्यांनी मुळीच उल्लेख केला नाही. आपण त्यांच्याकडे गेलो नाही याचा त्यांना ना राग, ना लोभ, ना खेद, ना खंत. ती मनातून खट्टू झाली. तिनं म्हटलं, हो ना, आई दम्यानं झोपूनच होती. पण आता आमच्या स्वयंपाकीण काकू गेल्या होत्या गावाला. घरात सगळं मलाच करावं लागत होतं.
म्हणून गेल्या 15 दिवसात मला तुमच्याकडे यायला सुद्धा जमलं नाही. परवाच्या दिवशी काकू आल्या. माई नुसतं हसल्या. दोघी हलके हलके चालू लागल्या. माईने म्हटलं, आता घरी जाण्याची तशी घाई नाही ना? छे, मुळीच नाही. मग पोस्टातलं तुझं काम झालं की माझ्याबरोबर घरी चल. तू कार्ड पाकिटं घेऊन बाहेर फाटकाशी थांब. मी गणेशपंताच्या दुकानी जाऊन येते. मग घरी जाऊया. गणेशपंत म्हणजे माईंच्या घरचे जुने दिवाणजी. सुरुवातीला गणेश बाबासाहेबांच्या घरी आश्रित मुलगा म्हणून राहिला. त्यांच्या घरी राहून मॅट्रिक झाला. नंतर बाबासाहेबांच्या वकिलीची सगळी कारकुनी कामं करू लागला. त्यांनी गणेशला त्या कामात चांगलं तयार केलं. ते काम करून शिवाय घरचे हिशोब ठेवणं, सामान आणणं नेणं सगळे व्यवहार ते बघत. माणूस अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक. बाबासाहेबांचं बाहेरचं काही काम असो, अगर माईंचं शशीशेखरला शाळेतून आणणं, लहानग्या अभिला खेळवणं, बाजारहाट करणं असं कुठलंही घरगुती काम असो, प्रत्येक काम तो तेवढ्याच तत्परतेनं करी. बाबासाहेबांनी गणेशचं लग्न करून दिलं. सढळ हातानं खर्च केला. माईनी त्याच्या बायकोच्या अंगावर 4 दागिने घातले आणि संसाराची सगळी भांडी घेऊन दिली. संसार मांडून दिला. वधूनं नवऱ्याचं नाव उखाण्यात घेताना त्याला गणेशपंत म्हटलं. तेव्हापासून गणेशचा गणेशपंत झाला. बाबासाहेब होते तोपर्यंत त्यांच्याबरोबर गणेशपंतालाही उसंत नव्हती. मिळकतही भरपूर होती. प्रपंच नेटका चालला होता. त्याच्या पहिल्या मुलाचं बारसं माईनी सनई लावून मोठ्या थाटात केलं होतं. सोन्याचे अलंकार, बाळलेणी चढवली होती. जमलेल्या बायकांनी म्हटलं सुद्धा, आश्रिताच्या मुलाला एवढं कुणी सुद्धा करणार नाही बरं. गणेशपंत सुद्धा हर घडी मनात हेच म्हणत असे आणि तितकीच कृतज्ञता बुद्धी ठेवून वागत असे. बाबासाहेब गेले आणि त्याचं कोर्टातलं काम एकदम बंद झालं. पण येण्या देण्याचा हिशोब सुव्यवस्थितपणे पुरा व्हायला वर्ष लागलं. त्यानंतर त्यानं माईंच्या आग्रहामुळे दुसऱ्या वकिलाकडे नोकरी धरली. माईंकडे रोज एक खेप टाकून जाई. पडली कामं करून टाकी. नोकरी नव्या घरी, मन जुन्या घरी अशी त्याची अवस्था झाली होती. एक दिवस गणेशपंत सकाळी आला. कधी कधी तो सकाळची खेप टाकून काही काम आहे का विचारून जात असे. तसा त्या दिवशी तो आला आणि बाबासाहेबांच्या ऑफिसातल्या कपाटातली सगळी कायद्याची पुस्तकं काढून कपाट झाडत बसला. अजून गणेशपंत गेला कसा नाही म्हणून स्वयंपाकघरातून माई बाहेर आल्या. पाहतात तो हे पंत पुस्तकाचा ढिगारा काढून बसले होते. माईने म्हटलं, गणेशपंत, अरे हे काय, आता यावेळी हे काय काढून बसलास? नोकरीवर जायचं नाही काय? नाही म्हणजे? माई, मी नोकरी सोडली. घरी बायको, 2 मुलं म्हणजे 3 तोंड खायला आणि हा सरळ सांगतोय की मी नोकरी सोडली. का रे, काय झालं? माई, म्हणजे तसं दिसायला काहीच झालं नाही. पण माई, इथं नोकरी केल्यानंतर दुसरीकडची नोकरी नको वाटते. माई, इथं तुम्ही मला नोकर म्हणून कधी तुच्छतेनं वागवलं नाही. एक यकश्चित आश्रित असूनही तुम्ही मला मुलासारखं मानलं. खाणं पिणं कशात भेदभाव नाही. बाबासाहेब एवढे मालक पण कधी उग्र शब्द बोलले नाहीत. अरे, माणसा माणसात फरक असतो. स्वभाव वेगळे असतात, समजुती वेगळ्या असतात. असतील, पण एकदा फुलं वेचल्यानंतर त्या हातानं दगड वेचवत नाहीत. मन लागत नाही. म्हणून एकदम नोकरी सोडली? एकदम नाही. संध्याकाळची एका किराणा मालाच्या दुकानात पार्ट टाइम नोकरी धरली. माईना हसू आलं. अरे, कोर्टातला कज्जे दलालचा माणूस तू. एकदम तागडी तराजूत कुठं गेलास? गणेशपंत हसला. माई, इथले हिशोब ठेवून ठेवून त्या कामात पक्का झालो आहे. मला तागडी तराजूची आवड आहे. दुकानातल्या नोकरीत जम बसला तशी ही नोकरी सोडून दिली. इथं नेहमी येतोस, कुठं बोलला नाहीस? कालच नोकरी सोडली, आज सांगणारच होतो. पण या नोकरीचा पगार अपुरा पडू लागला. ओढगस्त होऊ लागली. त्याच्या बायकोकडून माईना हे कळलं तेव्हा त्याने एक दिवस गणेशपंतांना म्हटलं, गणेशपंत, प्रपंच कसा चाललाय? गणेशपंत घुटमळला. म्हणजे तसा ठीक चाललाय, थोडी ओढाताण होते. आणि त्या ओढाताणी तुझ्या अंगावरच्या शर्टाला 17 भोकं दिसत आहेत, तशी संसाराला भोकं पडलीत. गणेशपंत काही बोलला नाही. त्यानं खाली मान घातली. त्याच्या बायकोचं माईंजवळ जे बोलणं झालं होतं त्याच्या अनुरोधानं त्याने म्हटलं, तुला स्वतःचं दुकान काढायला जागा मिळते का? तुझा मेहुणा जागा देईल असं वत्सला म्हणाली. हो, बाजारपेठेत त्याची 2 खणी खोली आहे. ती 1 वर्ष काही भाडं न घेता देईन म्हणतोय. पण दुकान काढायला भांडवल हवं. ते 2,000पेक्षा अधिक देणं शक्य नाही. आता तशी माझी परिस्थिती उरली नाही. बघ,
तेवढ्यात भागत असेल तर घेऊन जा. तुझा जम बसला की थोडे थोडे करून फेडून टाक. गणेशपंत माईंकडे बघतच राहिला. पाहता पाहता त्याचे डोळे भरून आले. त्यांच्यापुढे एकदम मस्तक जमिनीवर टेकून त्यानं सदगरीत स्वरात म्हटलं, माई, तुम्ही दयेच्या देवता आहात. प्रत्यक्ष जन्मदात्री आई सुद्धा एवढं करणार नाही. तुमचे हे अनंत उपकार. धंद्यात तुझा नीट जम बसला की माझे उपकार आपोआप फिटतील. गणेशपंताच्या दुकानाचा आता चांगला जम बसला होता. सचोटीचा व्यवहार आणि माईंच्या घरचं त्याने उचललेलं वळण आणि गुण त्याच्या उत्कर्षाला पोषक ठरले. बाबासाहेबांच्या पश्चात माईंच्या घरची सगळी जबाबदारीची कामं तोच मोठ्या आनंदानं आणि कर्तव्यबुद्धीनं उचलीत होता. गणेशपंतांकडे माई निरोप देऊन परत आल्या तेव्हा युगंधरा कार्ड पाकिटं घेऊन पोस्ट ऑफिसच्या बाहेरच्या फाटकात त्यांची वाट पाहत उभी होती. दोघी बरोबर निघाल्या. दोघीही आपापल्या विचारात गुपचूप चालल्या होत्या. थोड्या वेळानं माईने म्हटलं, उद्या रात्रीच्या एसटीनं अभिला घेऊन मी नाशिकला जाऊन येते आहे. बरोबर गणेशपंताला नेणार आहे. तो निरोप त्याला सांगायला गेले होते. माई कशासाठी जाणार आहेत त्याची तिला कल्पना आली. पण काहीही न कळलंसं दाखवून तिनं म्हटलं, अक्काकडे जाणार असाल. बऱ्याच वर्षात त्या इकडे आल्या नाहीत. बाबासाहेब गेले तेव्हा 8 दिवस आल्या होत्या. त्यानंतर नाहीच. हो, पण आता काही मुद्दाम भेटायला जात नाही. तिनं नाशिकची एक मुलगी सुचवली. असं? अरे वा, छान. मुलीचा फोटो पाठवलाय. पत्रिका पण आली. पत्रिका जमते. 36 गुण जमत आहेत. अभिला फोटो पसंत पडला का असं तिला विचारावंसं वाटलं. पण तिनं म्हटलं, मग लवकरचा मुहूर्त शोधा. काय करतात मुलीचे वडील? त्यांची शेती आहे. द्राक्षाचे मळे आहेत. म्हणजे चांगले जमीनदार आहेत तर? हो, घराणंही खानदानी आहे. 3 भाऊ 2 बहिणी. मोठा भाऊ शेतकी पदवीधर झालाय. शेती बघतो. दुसरा बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेलाय. दोन्ही बहिणींची लग्न झालीत. सुस्थळी पडल्या आहेत. एक ग्वाल्हेरला दिली, दुसरी गावातच दिलेली आहे. तिच्या पाठचा भाऊ कॉलेजात जातो. माई, तुमच्या घराण्याला शोभेल असं घराणं मिळालंय. अगदी तोलास तोल. सुशिक्षित, सधन, खानदानी. मुलगी काय शिकली? इंटरपर्यंत शिकली. इंटरला नापास झाली म्हणून कॉलेज सोडलं. पण शिवणकामात, भरतकामात हुशार आहे असं अक्कानं लिहिलं होतं. तर मग माई, अभिच्या सगळ्या अटी पुऱ्या होत आहेत. खरंच अगदी दुर्मिळ शुभयोग म्हटला पाहिजे. माई काही बोलल्या नाही. फक्त त्यांनी एकदा युगाकडे पाहिलं आणि आवंढा गिळून दुसरीकडे मान फिरवली. दोघी माईंच्या घरी आल्या. माईने दाराचं कुलूप काढलं. अभि कॉलेजला गेला असणार याची तिला कल्पना होती. कॉलेज सुरू झालेलं होतं. ती माईंच्या पाठोपाठ आत गेली. 15 दिवसांच्या दीर्घ कालानंतर ती त्या घरात प्रवेश करत होती. पूर्वी त्या घरातल्या निर्जीव वस्तूही हसून आपलं स्वागत करीत असत. आज त्याच वस्तू नव्हे, सारी वास्तू आपल्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असं तिला वाटलं. माईने म्हटलं, चल ना, वरतीच बसूया. त्यांच्या मागोमाग ती वर गेली. माई कपाटातून फोटो काढण्यात गुंतल्या. तिनं आत बाहेर सभोवार नजर फिरवली. पूर्वीची अभिची खोली उघडी होती. पण तिथं त्याचं टेबल, खुर्ची, कॉट काही नव्हतं. ते सगळं सामान पुढच्या रस्त्याकडच्या बाजूच्या खोलीत दिसत होतं. त्याच्या पूर्वीच्या खोलीत ट्रंका, बॅगा, न लागणारं सामान रचून ठेवलेलं दिसत होतं. त्याचा राबता आता त्या पुढच्या खोलीत सुरू झाला होता. मागची खोली अडगळीशी बनली होती. त्या अडगळीकडे बघता बघता तिच्या एकदम मनात आलं की यापुढं आपण इथं येत राहिलो तर या अडगळीसारख्याच वाटत राहू. अडगळ? हो, अडगळ. मग आता इथं थांबायचं कशाला? इथल्या गोष्टीत रस घ्यायचा कशाला? नुसती लुडबुड करायची कशाला? अन फोटो बघण्याचा तरी खटाटोप कशासाठी? उठण्यासाठी तिनं चुळबुळ केली. तेवढ्यात माईंनी तिच्या हाती फोटो दिला. तिनं त्यावर नजर टाकली. फोटोतली उभी मूर्ती देखणी होती. यात किमपीही शंका नव्हती. मध्यम उंची, भरीव बांधा, नाक रेखीव होतं. डोळे बोलके होते. एकंदरीत रूप देखणं पण सौम्य होतं. फोटोत नापसंत करण्यासारखं, अगर दोष काढण्यासारखं काही नव्हतं. फोटो नीट कव्हरात घालीत युगानं म्हटलं, माई, फोटो एकदम पसंत हं. छानच आहे मुलगी. नाव काय हिचं? रुचिरा. अरे वा, मधुरा, रुचिरा, दुधात खडी साखर. उद्या बघायला जाणार आहात ना? आता प्रत्यक्ष जाऊन आणखी काय बघणार आहात? अगदी अभिसारखं बोललीस. तू हा फोटो तर नीट बघितलास? त्यानं फोटो सुद्धा नीट बघितला नाही. हातात धरल्यासारखा केला आणि बाजूला ठेवून म्हणाला, तुला पसंत आहे ना, मग माझी हरकत नाही. युगानं हसत म्हटलं, माई, पुरुषाला स्त्रीचं रूप न्याहाळून बघावं लागत नाही.
एका ओझरत्या दृष्टिक्षेपातही स्त्रीचं सौंदर्य पुरुषाची नजर व्यापून टाकतं. तेव्हा अभिनव फोटो नीट बघितला नाही म्हणून रुचिराचं रूप त्याला दिसलं नाही असं समजू नका. अन बरं का माई, तुला पसंत आहे ना, याचा अर्थ मला पसंत आहे. माई किंचित हसल्या. मग लगेच त्यांची मुद्रा गंभीर झाली. त्यांनी म्हटलं, असेल बाई, माझ्यापेक्षा तू त्याला अधिक ओळखतेस. त्याच्या बोलण्याचे अर्थ तुलाच कळतील. तिनं हसून म्हटलं, आतल्या गाठीच्या माणसाच्या बोलण्याचे अर्थ प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा कळणार नाहीत, तर इतरांना कुठचे. आपण आपले काहीतरी अर्थ काढायचे एवढंच. माई क्षणभर स्तब्ध राहिल्या. मग त्यांनी म्हटलं, अक्काचं पत्र आलंय की फोटो पसंत आहे, पत्रिका जमते तर एकदा येऊन मुलगी बघा आणि लगेच ठरवून टाका. याद्या करून टाकू. असं मग करून टाका. पण अभि यायला तयार नाही. तो म्हणतो फोटो पसंत आहे ना, मग जाऊन आणखी काय बघायचंय. त्या फोटोत पायाच्या नखापासून मस्तकाच्या केसांपर्यंत प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसते. युगानं हसून चेष्टेनं म्हटलं, पाहिलंत माई, पुरुषाची ओझरती नजरही कशी आपाद मस्तक फिरते. माईने तिच्या चेष्टेकडे लक्ष न देता म्हटलं, मी त्याला म्हटलं, मुलीला प्रत्यक्ष पाहायला हवं. त्या लोकांनाही तुला बघायचं आहे. व्यवहार आहे हा. शेवटी तयार झाला. म्हणाला, तुझ्यासाठी येतो. म्हटलं, तसं का होईना, पण चल, उद्या नाशिकला गेलो की लगेच साखरपुडा करून टाकीन. अक्काला तसं लिहिलंय मी. ती एक साडी घेऊन ठेवील. मुलीच्या मापाची अंगठी घेऊन ठेवील. लग्नाचंही वधूपक्षाकडे सगळं सोपवणार आहे. म्हणजे लग्न नाशिकला करणार. मग इथं सगळी खटपट करणार कोण. कुणाचं पाठबळ आहे. तिथं अक्काची मदत मिळेल. तिचे मुलगे सुना, मोठं कुटुंब आहे. तिचे यजमान मोठेपणी व्यवहाराच्या गोष्टी बघायला आहेत. त्यांचा वाडा मोठा आहे. सगळी व्यवस्था तिथं होईल. गणेशपंतांचं चाललंय की लग्न इथंच करूया. मी सगळं बघेल. पण लग्नाची थोडी का उस्तवार असते. एकट्या हाती मला कसं झेपणार. माई बोलत होत्या. युगा स्तब्ध होती. कसल्याशा विचारात गडली होती. माईने स्वतःशीच म्हटलं, मला वाटत होतं लग्न दारी होईल, पण ईश्वरी इच्छा. युगा आपल्या विचारतंद्रीतून एकदम भानावर आली. तिनं म्हटलं, माई, तुमच्या दुसऱ्या कुठल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तरी ही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. अभिच्या लग्नाचा मंडप इथं तुमच्या दारीच उभा राहिला पाहिजे. लग्न इथंच झालं पाहिजे. तुमची पुढची पिढी बोहल्यावर चढेपर्यंतचा काळ उगवेपर्यंत तरी तुमच्या वास्तूतलं हे पहिलं मंगलकार्य. नाशिकला लग्न केलं तर इथून असे कितीचे लोक लग्नाला येतील. तुम्ही इथं ज्यांच्या लग्नाला, मुंजीला आणि अशाच अनेक कार्यांना अहेर देऊन गेलात, इतर अनेकांना अनेक प्रकारे उपकारित करून ठेवलं, त्या सगळ्यांची सदिच्छा असतेच की. याची परतफेड करण्याची संधी आपणाला मिळावी. देवाणघेवाण व्हावी. ही संधी तुम्ही अशा प्रसंगी देणार नाही तर केव्हा देणार. आपला मुद्दा ठसविण्यासाठी ती सारं एका दमात बोलली आणि दम खाण्यासाठी थोडी थांबली. माई तिच्याकडे पाहतच राहिल्या, काहीशा विस्मयानं पण बऱ्याचशा उमाळ्यानं. काय विलक्षण मुलगी आहे ही. व्यवहाराचं हे शहाणपण हिच्यात आलं कुठून. आणि स्वतःचा प्रेमभंग होऊनही अभिचं लग्न इथं माझ्या नजरेसमोर करा म्हणते. हिच्या निराश मनात आशेचे झरे फुटतात तरी कसे. युगा, तू म्हणतेस ते खरं, पण माई, एखादी गोष्ट एकदा खरी आहे असं म्हटलं की मग तिथं कुठचेही पण आडवे येत नाहीत, आणू नयेत. माई, मी लहान तोंडी मोठा घास घेते. नाही ग बाई, मोठ्या माणसालाही लाजवील एवढं तुझं मन मोठं आहे, विचारी आहे. तर मग मी काही सांगू का. सांग ना. माई, मी तुम्हाला लागेल ती मदत करीन. रात्रंदिवस मी तुमच्या दिमतीला राहीन. पण मी सांगते तो बेत ऐकाल का. सगळं मी करते. अगं, पण बेत तरी सांग. लग्न इथं करायचं हे ठरलं, पण अभि म्हणतो लग्न नाशिकलाच करून टाकू. युगानं मोठ्यांदा हसून म्हटलं, माई, मुलगी तुम्ही बघाल ती. तो डोळे मिटून आज्ञाधारकपणे बोहल्यावर चढणार. मग माई, ते बोहलं नाशिकला असलं काय, दिल्लीला असलं काय, नि या गावात असलं काय, सगळं सारखंच की. ठरलं, लग्न इथंच. हं. माई, देवक कोण बसवणार. कुणीतरी बसवायलाच पाहिजे. पुण्याला माझे एक चुलतदीर आहेत, त्यांना पत्र पाठवणार आहे. त्यांना पत्र टाका तुम्ही. सहकुटुंब सहपरिवार येण्याचा आग्रह करा. पण माई, देवक शशीदादा बसवील. त्याचाच तो मान, कारण वडिलांच्या पश्चात ज्येष्ठ बंधू पितृसमान असतो. त्यानंच देवक बसवायला हवं.
पण तो एकटा आला. त्याला तसं लिहायचं. अभिला लिहायला सांगा. त्याला पत्र लिहायला सांगणारच आहे, पण त्याचा कितपत परिणाम होईल? मोठेपणी तुम्ही लिहा, आपण लिहू. माई, सध्या मला काहीच काम नाही, कॉलेज नाही, मी मोकळीच आहे. जे पडेल ते काम करीन. म्हणजे तू कॉलेजात जाणार नाहीस? पुढं शिकणार नाहीस? जाणार तर, पण इथं नाही, मुंबईच्या कॉलेजात जाणार. नानांचे एक वर्गबंधू मुंबईच्या कॉलेजात प्रिन्सिपॉल आहेत. त्यांच्याकडे नाना मला ठेवणार आहेत. केव्हा जाणार आहेस? अभिच्या लग्नाचे लाडू खाऊन आणि डबाभर बरोबर घेऊन. बोलण्यात केव्हा 4 वाजून गेले होते. ती घरी जाण्यासाठी उठली. चल, चहा करते, चहा घेऊन जा. अभिचा येण्याचा आत्ताशी काही नेम नसतो. कधी 7 होतात तर कधी 8:30 होऊन जातात. माईंच्या मागोमाग ती जिन्याकडे आली. जिना उतरण्यापूर्वी त्याच्या खोलीच्या दाराशी ती क्षणभर थबकली. तिची नजर आत जाऊन सभोवार फिरून आली. टेबलावर पुस्तकांचा पसारा पडला होता. त्यावर धूळ साचली होती. कॉटवर अस्ताव्यस्त कपडे पडले होते. काही खुंटीवर लोंबकळत होते. काय ही दुर्दशा! आत वावरणारा माणूस इतका कसा अव्यवस्थित! किती बेफिकीर! आत जाऊन झटकन हा पसारा आवरून टाकावा अशी तिला तीव्र इच्छा झाली. तिची नजर तिच्या पायांना आत खेचू लागली, पण तिनं आपलं मन आवरलं. नजर फिरवली आणि माईंच्या मागोमाग जिना उतरून ती खाली गेली. थोड्या वेळानं ती चहा घेऊन निघाली तेव्हा माईंनी म्हटलं, युगा, जमलं तर उद्या येऊन जा. आम्ही उद्या रात्री जाणार आहोत. येईन ना. माई स्वयंपाकघरात कामात गुंतल्या. ती निघाली. मागच्या परसातून न जाता पुढच्या दारानं जावं म्हणून मधलं दालन ओलांडून ती पुढच्या दाराशी गेली. तेवढ्यात समोरून अभिजित घरात आला. तो प्रसंग घडल्यानंतर आज कित्येक दिवसांनी प्रथमच ती त्याला पाहत होती. जणू अनंत कालानंतर आपण त्याला पाहत आहोत असं तिला वाटलं. ती थबकली. त्याच्याकडे पाहून किंचित हसली. तोही थबकला. तो हसतोय असं तिला वाटलं. तेवढ्यात त्याच्या कपाळी आठ्या पडल्या आणि पाहता पाहता तो तिच्या अंगावरून झपाट्यानं आत निघून गेला. त्याच्या कपाळीच्या आठ्या तिला दिसल्या, पण त्याच्या नजरेत द्वेष होता, क्रोध होता की केवळ चीड होती हे तिला दिसलं नाही. ती मनाशीच हसली. तो एवढ्या वेगानं गेला की त्याच्या मार्गात ती थोडी जरा अलीकडे असती तर त्याची धडक बसून ती कोलमडली असती. तिला एकदम लहानपणची आठवण झाली. लहानपणी तो चिडला, रागावला म्हणजे तिला जोरानं ढकलून निघून जात असे. तशा परिस्थितीतही तिला हसू आलं. माणूस वयानं वाढला, मोठा झाला तरी त्याच्या काही खोड्या तशाच राहतात. ती मागं वळून न बघता तशीच सरळ दाराबाहेर पडली आणि रस्त्याला लागली. आपल्या मुलाचं लग्न इथं व्हावं ही माईंची इच्छा पुरी होण्यात आपला काहीतरी हातभार लागेल या विचारानं तिला मनातून एक प्रकारचं समाधान वाटत होतं. भाग 12 इथंच संपला. आता आपण 13वा भाग वाचणार आहोत. दुपारची जेवणं उरकल्यानंतर युगा आपल्या खोलीत नानांनी लायब्ररीतून आणलेलं रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितांचं पुस्तक वाचित बसली होती. सध्या ती घरीच असल्यामुळं नाना तिच्यासाठी लायब्ररीतून निवडक पुस्तकं घेऊन येत. दुपारचा वेळ ती वाचनात घालवी. सकाळ संध्याकाळ घरकाम करी. तिच्या आईची प्रकृती मध्यंतरी तिला दम्याचा अटॅक येऊन गेल्यानंतर थोडी ढासळली होती. त्यात तिचा स्वभाव दुराग्रही. त्यामुळे औषधं आणून दिलेली असली तरी तिच्या मनात असलं तरच ती घेई, नाहीतर आग्रह केला तरी तशीच पडून राहत. श्रीधरला युगंधरा देण्याची तिची मनीषा मोडल्यापासून ती अधिकच चिडखोर बनली होती. आपल्या जीवात जीव असेपर्यंत या घरात आपल्या मनासारखी एकही गोष्ट कधी व्हायची नाही असा तिनं आपला ठाम ग्रह करून घेतला होता. आपल्या कुठच्याही गोष्टीला जाणून बुजून विरोध केला जातो अशी तिची समजूत झालेली होती. युगा शिक्षणासाठी मुंबईला जाते आहे हे तिला पसंत नव्हतं. शिवाय मुंबईचा बेत आपणाला न विचारता आपण घरात असूनही आपणाला विश्वासात न घेता केला गेला याचाही डंख तिच्या मनात होता. बापानं डोक्यावर चढविल्यामुळं लेक आपणाला जुमानीत नाही, मुद्दाम आपल्या इच्छेविरुद्ध वागते, आपली पर्वा करीत नाही अशी तिनं आपली समजूत करून घेतल्यामुळं युगाविषयी तिच्या मनात नकळत कटुता वाढत होती. अलीकडे युगाशी ती फारशी बोलत नव्हती. तसं पाहिलं तर वसंताखेरीज घरात ती फारसं कुणाशी बोलत नसे. अरुण सारा दिवस आपल्या उद्योगात. रात्री घरी आला की थोडा वेळ आईजवळ बसे, गप्पा मारी. ती त्याच्याशी बोले, पण त्यात वसंताशी गप्पा मारताना जो मोकळेपणा असे, जो उमाळा दिसून येई
तो मोकळेपणा, तो उमाळा अरुणशी बोलण्यात नसे. वसंता गावात असला म्हणजे त्याची नाट्यसंस्था गावात असली तरी नानांची वेळ टाळून तो घरी येई. तो येई तेव्हा नाना शाळेत गेलेले असत. त्यांचं सकाळी शाळेत जाणं आणि संध्याकाळी परत येणं या दोहोंच्या दरम्यानच्या वेळेत त्याचा मुक्काम घरी असे. आईच्या पंक्तीला तो जेवायला बसे. फार उशिरा आला तर युगा त्याला वाढीत असे. युगा वाढायला असली की त्याचं जेवण गुपचूप होई. लहर असली तर अधूनमधून 4 शब्द बोले. जेवण उरकलं की आईजवळ जाऊन बसे. त्याच खोलीत सतरंजी टाकून झोप काढी. मग चहा घेऊन नाना येण्याच्या सुमारास घराबाहेर पडे. युगा फ्रॉस्टचा काव्यसंग्रह वाचित होती. समोर टेबलावर दुपारच्या टपालात नानांना आलेलं त्यांच्या मुंबईच्या प्रिन्सिपॉल स्नेहांचं पत्र ठेवलेलं होतं. ते उघड कार्ड असल्यामुळं तिनं त्यावर नजर फिरवली होती. त्यातल्या 2 ओळी तिच्या पुन्हा पुन्हा नजरेसमोर येत होत्या. चिरंजीव युगंधराला माझ्या इथं पुढील शिक्षणासाठी जरूर पाठव. तिनं इथं केव्हाही यावं. तिची ॲडमिशन घेऊन ठेवली आहे. पुस्तकातल्या कवितांच्या ओळीत याच ओळी उमटून दिसत होत्या. अभिचं लग्न आटोपलं की आपण इथून जायचं. शक्यतो लवकर निघायचं. ते घर तिला आता परक होणार होतं आणि स्वतःच्या घरात तशी ऊब तिला कधी फारशी मिळाली नव्हती. अलीकडे तर आईच्या चिडण्यानं, तिच्या अबोल वागण्यानं युगाचं मन गारठून जाई. नाना घरी असले म्हणजे घराला काही ऊब आल्यासारखी तिला वाटे. घरभर वावरावं, काही करावं असा उत्साह वाटे. इतर वेळी आई खाली, ती वर आपल्या खोलीत. प्रिन्सिपॉलांच्या घरी राहायचं. नानांचे स्नेही त्यांच्यासारखेच असणार. त्याशिवाय त्याने इतक्या तत्परतेनं अनगत्यानं लिहिलं नसतं. त्यांच्या पत्नीचा स्वभाव कसा असेल बरं? आपल्या आईसारखा असला तर कठीण आहे काम. कारण 24 तास त्या घरात असणार. त्यांच्या सहवासात आपण अधिक राहणार. आपणाला नीट वागवतील ना? माईंसारखी असली? हो, अन माईंसारखी असली तर काय? देव पावला. ती वाचित होती. म्हणजे पुस्तक नावालाच उघडून धरलेलं होतं. पण मुंबईत, कधी न पाहिलेल्या मुंबईत फिरत होतं. तेवढ्यात खाली माझघरात कुणाचासा आवाज तिच्या कानी पडला. तिनं कानोसा घेतला. माईंचा आवाज तिनं ओळखला. दोन्ही घरात तसा घरोबा असला तरी बाबासाहेब गेल्यापासून माई तशाच काही खास कारणाप्रसंगा वाचून कुणाच्याही घरी जात नसत. बाबासाहेब होते आणि दोन्ही घरची मुलं लहान होती तेव्हा मुलांच्या निमित्तानं एकमेकींच्या घरी वारंवार जाणं येणं होई. पाडवा, दिवाळी, संक्रांत, प्रासंगिक हळदीकुंकू समारंभ, मुलांचे वाढदिवस आणि अशाच सणासमारंभानिमित्त एकमेकींकडे जाणं येणं, जेवण, फराळ होई. पुढं मुलं मोठी झाली आणि विशेषतः बाबासाहेब गेल्यानंतर हलके हलके येणं जाणं कमी झालं. अर्थात स्नेह कायम होता. दोन्ही परसातून एकमेकींचं बोलणं, कुशल प्रश्न, थोड्या गप्पा होत. पुढं आपल्या दम्याच्या दुखण्यात वेढून गेलेली तिची आई फारशी परसात जात नसे. माईंचंही परसात येणं कमी झालं होतं. गेल्या 2 वर्षात तरी तिची आई माईंच्या घरी गेली नव्हती. माई मात्र अधूनमधून येऊन कुशल विचारून थोडा वेळ बसून जात. पण गेल्या 3-4 महिन्यात त्यांचंही येणं जमलं नव्हतं. पण दोन्ही घरांचा स्नेह कायम होता. कालानुसार पूर्वी इतका जिव्हाळा नव्हता तरी शेजार धर्म टिकलेला होता. माई नाशिकला मुलगी बघायला गेल्या होत्या. त्या 2 दिवसापूर्वी आल्याचं तिनं पाहिलं होतं. काल परसात विहिरीवर तिनं अक्कांना पाहिलं होतं. त्यावरून त्या लग्नाचं नक्की करून आता पुढच्या तयारीसाठी बहिणीला बरोबर घेऊन आल्या असाव्यात असा तिनं रास्त तर्क केला होता. माई आता आल्या त्या लग्नाचं आमंत्रण, अर्थात घरगुती आगाऊ आमंत्रण द्यायला आलेत की काय? इतक्या वर्षांचा घरोबा, तेव्हा आगाऊ ही शुभ बातमी सांगायला? हो, नक्की झाल्यावर आता सांगायला काहीच हरकत नाही. माई आल्या आहेत तेव्हा आपण खाली जावं असं तिला वाटलं. ती पुस्तक बाजूला ठेवून उठली, पण लगेच मन आवरून पुन्हा तशीच बसली. माझघरातलं बोलणं वर तिच्या कानी येत होतं. काय मामी? युगाच्या आईला शेजारी पाजारी मामी म्हणत. तब्येत काय म्हणते? कायमच्या दुखण्याची विचारपूस कसली करायची? म्हणतात ना, सदा मरे त्याला कोण रडे. बसा ना. असं कसं मामी? कायमच्या दुखण्यालाच जास्त जपावं लागतं, काळजी घ्यावी लागते. घरादारानं काळजी सोडली की रोगी स्वतःची काळजी घेऊन घेणार किती? तिचा हा नेहमीचा सूर. माई नाही तो परिचित झालेला होता. त्यांनी हसून म्हटलं, बरं का मामी, दुखण्यानं माणूस अगदी गांजून जातो
तेव्हा तोंडाशी औषध घेणं त्याला नकोसं वाटतं, पण त्याला कुणाचाच इलाज नसतो. आमची अक्काच बघा ना, गेली 10 वर्ष तिला डायबेटीसचं दुखणं जडलंय. डायबेटीस म्हणजे तुमच्या दम्यासारखा कायमचा सोबती. साखर खायची नाही म्हणजे कुठचाही गोड पदार्थ वर्ज्य. भाजी नाही, बटाटे नाहीत, जे आवडतं, जे आवश्यक तेच नाही. खाण्याची कितीतरी बंधनं, पण आपले भोग म्हणून गेली 10 वर्ष ही बंधनं ती आनंदाने पाळते आहे. मामी, अशी ही दुखणी काही सांगून येत नाहीत, जा म्हणून टळत नाहीत. अहो, आता भोगच भोगायचे, दुसरं काय? दुखण्याचे भोग आणि संसाराचे भोग. मामी, सुनबाई आणा आणि तिच्याकडे संसार सोपवून द्या. वसंताचं लग्न करून टाका. मला खूप वाटतं, पण घरच्या पुरुषांनी मनावर घ्यायला हवं ना. तुमच्या अभिचं लग्न ठरलं म्हणे. परवा स्वयंपाकीण काकू म्हणत होत्या. हो, माई उत्तरल्या आणि क्षणभर थांबल्या. मग त्यांनी म्हटलं, मामी, आपल्या मुलांविषयी आपण मोठी माणसं काय काय बेत रचतो. कितीतरी इच्छा मनात बाळगून असतो, पण मुलं मोठी झाली की त्यांच्या मनासारखं करतात आणि आपले सगळे मनोरथ मोडून पडतात. खरं आहे, अगदी खरं आहे तुमचं म्हणणं माई. आपलीच निराशा होते आणि चांगलं हिताचंही कुणाला पटलं नाही. जीव तोडून सांगूनही पटलं नाही तर मग भारी मनाला लागतं. लागणारच, पण दुसरा इलाज नाही. अभिला मी खूप समजावलं, पण तो काही एक ऐकून घ्यायला तयार नाही. युगा कान टवकारून ऐकत होती. मनातून विलक्षण अस्वस्थ झाली होती. कारण माईंना जरी त्यानं सांगितलं होतं की मी नानांकडे जाऊन त्यांना माझा नकार सांगतो, तरी तो आला नव्हता. येणं शक्यच नव्हतं. तशी जरुरी उरली नव्हती. आतापर्यंत माईंचं आणि आईचं बोलणं समानार्थी असलं तरी द्व्यर्थी चाललेलं हे तिला कळत होतं. आपल्या आईची निराशा कोणती हे ती जाणत होती. अभि इथं येऊन नकार देऊन गेलाय असं गृहीत धरून माई बोलत होत्या आणि माई आता याच दिशेनं हेच सूत्र धरून पुढं बोलत राहिल्या तर मग निश्चितच सगळं काही उघड होईल, सत्य बाहेर पडेल. अभिचा स्वाभिमान राखण्यासाठी तरी झाकली मूठ तशीच राहिली पाहिजे. उघड होऊन उपयोगी नाही. आता यावेळी झटकन खाली जाऊन हा विषयच आपण बदलून टाकायला हवा. ती ताडकन उठली आणि जिन्यावरून धावतच खाली गेली. अगं बाई, माई का? केव्हा आलात? थोडा वेळ झाला. बरेच दिवसात मामीकडे यायला जमलं नव्हतं. बैस ना. त्यासाठीच तर ती खाली उतरली होती. बसून त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आणि झाकली मूठ उघडतेशी वाटली तर ती उघडू न देण्यासाठी. आईनं म्हटलं, मुलगी म्हणे नाशिकची ठरवलीत? हो, आमच्या अक्काच्या पाहण्यातली परिचयातली आहे. तिनंच सगळं ठरवलं. परवा नाशिकला जाऊन साखरपुडाही उरकून टाकला. मुहूर्त केव्हाचा? येत्या 9 तारखेचा. शास्त्रीबुवांनी काढून दिलाय मुहूर्त. तो अभिला लाभतोय. आता एकदा हे लग्न पार पडलं की मी जबाबदारीतून मोकळी झाले. माई, मुलाच्या लग्नाची जबाबदारी तुम्ही मानता, मानायला हवी. यांच्या पश्चात मलाच नको का ती जबाबदारी पार पाडायला? हवी, पण माई, आमच्या घरची सगळीच तऱ्हा विचित्र आहे. वसंताचा ह्यांचा उभा दावा म्हणून त्याच्या लग्नाचं बघायचं नाही आणि मुलीच्या लग्नाची जबाबदारी असते हे व्यवहार ज्ञान ह्यांना नाही. पण आपला आईचा जीव राहत नाही. माझ्या भावाच्या मनात या युगाला आपली सून करावी असं फार होतं. आमच्या श्रीधरसारखा जावई मिळायचा नाही. एकुलता एक मुलगा, गडगंज इस्टेट, पण दाराशी चालून आलेलं स्थळ ह्यांनी लाथाडलं. यांना हिचं लग्नच करायचं नाही, तशीच ठेवणार आहेत, बॅरिस्टर बनवणार आहेत. तिच्या स्वरात विचित्र उपहास होता. त्या उपहासात स्वतःच्या नवऱ्याची हेटाळणी स्पष्ट दिसत होती. युगाला ते असह्य झालं. तिनं म्हटलं, काहीतरीच काय सांगतेस ग आई? नानाने असं कधीही म्हटलेलं नाही. मीच त्यांना म्हटलं की मला शिकायचं आहे, मी पुढं शिकणार आहे. आणि दादाविषयी सांगतेस ते पण खरं नाही. गेल्या महिन्यात नानाने 3 फोटो तुझ्याकडे दिले, पत्रिका आपल्याकडे ठेवल्या. त्यातली एक चांगली जमते, पण मुलीचा फोटो तुला पसंत पडला नाही. मुलगी पसंत करण्याचं काम नानांनी सर्वस्वी तुझ्यावर सोपवलं आहे. हो ग बाई, मीच खोटी. जेव्हा बघावं तेव्हा आईचा पाण उतारा करायला टपलेली असतेस. पाहिलंत माई? यात पाहण्यासारखं काहीच नव्हतं, पण अधिक चिडचिड होऊन पाहण्यासारखं काही होऊ नये म्हणून तिनं हसून म्हटलं, यात ग पाणउतारा कसला? माई आपल्या अगदी घरच्यासारख्या, परक्या थोड्याच आहेत. त्यांना सांगायला काही हरकत नाही. मग सांग ना. माई, अहो मुलगी पसंत करून तरी काय उपयोग?
हे म्हणतात वसंताला बायको पोसायची अक्कल नाही. आणि आई, तू उगीच पराचा कावळा करत बसतेस. नाना असं नाही म्हणाले. त्यांचं म्हणणं एवढंच की त्यानं आता संसाराची जबाबदारी ओळखून आपल्या आयुष्याला नीट वळण लावावं, कुठंतरी नोकरी धरावी, अगर धंदा करावा, पण आयुष्याला स्थिरपणा आणावा. मामांसारखी आपली शेती नाही की वडिलार्जित इस्टेट नाही. बोलता बोलता ती उठली. माई बसा हां, चहा ठेवते. अगं चहा ठेवायला वाजलेत किती? आता तर आमची जेवणं झाली. जेवण उरकल्याबरोबर मी इथं आले. हो ना, तर मग चहा हवाच. चहानं म्हणे जेवण छान पचतं. अर्धा अर्धा कप देते. आईच्या दम्याला तर चहा खूप छान. ती स्वयंपाकघरात गेली. माई तिच्याकडे कौतुकानं पाहत राहिल्या. आईची चिडचिड ही मुलगी किती चातुर्यानं टाळते हे पाहून त्यांना तिचं मोठं कौतुक वाटलं. खरंच मुलगी किती गुणी. अभिच्या डोक्यात एकदम काय शिरलं की या अशा गुणी मुलीकडे त्यांना पाठ फिरवावी. त्या क्षणभर स्तब्ध झाल्या. मग त्यांनी म्हटलं, मामी तुमची मुलगी फार फार शहाणी आहे. शहाणी आहे, पण परीक्षेत पहिली आल्यापासून फार चढून गेली. सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही, पण तुम्हीच सांगा माई, मुलगी कितीही शिकली तरी तिनं वेळेवर लग्न करून संसाराला लागावं यात शहाणपणा नाही का? तुमचं म्हणणं खरं आहे, पण तिला शिकण्याची आवड आहे तर 1-2 वर्ष शिके ना. कशाला घाई करता? काही वेळेला मुलांच्या इच्छाही आपणाला बघाव्या लागतात. मग मुलीनं आईची इच्छा नको का बघायला? हिनं श्रीधरला चक्क नकार दिला तेव्हा तो या घरात मी पुन्हा पाऊल टाकणार नाही अशी प्रतिज्ञा करून निघून गेला. म्हणजे हिच्यामुळं मला आता माहेर तुटलं? नाही मामी, माहेर असं तुटत नाही. हा राग क्षणिक असतो, पण लग्न ही जबरदस्ती का आहे? हा एकमेकांच्या पसंतीचा प्रश्न आहे. जोर जुलमानं केलेल्या लग्नात दोघांनाही सुख लागत नाही. तेवढ्यात युगा चहाचा ट्रे घेऊन आली. तिच्याकडे पाहत आईनं म्हटलं, प्रत्येकानं स्वतःचं सुख बघावं असाच हा काळ आहे बरं माई. माई काही बोलल्या नाहीत. तो विषय अधिक वाढवण्यात काही अर्थ नव्हता. चहाचे 2 घोट घेऊन त्यांनी म्हटलं, मामी मी मुद्दाम सांगायला आले की लग्नाला तुम्ही सगळ्यांनी यायचं. घरचंच कार्य आहे असं समजायचं. रीतसर आमंत्रण येईलच. युगाला आता रोज दुपारी माझ्याकडे मदतीला पाठवा. जाऊ दे ना, कुणी नको म्हटलंय. थोड्या वेळानं माई त्यांचा निरोप घेऊन उठल्या. युगानं म्हटलं, माई चला ना जरा वर माझ्या खोलीत. माईनं म्हटलं, मामी तुम्ही आता पडा, विश्रांती घ्या. मी थोडा वेळ युगाकडे बसते. दोघी वर गेल्या. माईने म्हटलं, युगा तुझ्या शब्दाखातर लग्न इथं ठेवण्याचा मी आग्रह धरला तेव्हा आता मदतीला माझ्याबरोबर तुला सतत उभं राहिलं पाहिजे. राहीन ना, आनंदानं राहीन. तुम्ही ती काळजी करू नका. सध्या अभ्यास नाही, दुसरं काही काम नाही, कसली सबब नाही. बघा ना, तुमचं एकही काम पडू देत नाही. बरं, शशीदादाला पत्र पाठवलंत? नाही ग, काल रात्री त्याला पत्र लिहायला बसले पण काय लिहावं ते सुचेना. कितीतरी वेळ तशीच बसून राहिले, मग ठेवलं बाजूला. आता आज संध्याकाळी लिहून ठेवीन. उद्याच्या टपालाला जायला हवं, त्याला वेळेवर मिळालं पाहिजे. अभिनं लिहिलं? नाही, तो म्हणाला तू आधी लिहून टाक, मग मागाहून मी लिहीन. खरं आहे, तुम्हीच मोठेपणे लिहायला हवं आधी. खरं आहे. माई मग इथंच बसून आता लिहा ना. कागद पेन देते आणि लिहून झालं तर पोस्टात टाकून येईन. तिनं त्यांच्यापुढं पॅड आणि पेन आणून ठेवलं. माईने कागद पेन हाती घेतलं. क्षणभरानं त्यांनी म्हटलं, काय लिहू? पत्र लिहायची मला सवय नाही. मी कधी कुणाला फारशी पत्र लिहिली नाहीत, पण खरं सांगू, शशीला पत्र लिहायचं म्हणजे मला धास्तीच वाटते. काहीतरीच काय बोलता माई? मुलाची धास्ती आईला? तसं नव्हे ग, पण धास्ती वाटते म्हणजे असं वाटतं की आपल्या पत्राचा उपयोग होईल का? तो येईल का? त्याच्या लग्नाला ह्यांनी विरोध केला होता. साधा आशीर्वाद सुद्धा पाठवला नव्हता. मी त्याला चोरून पत्र पाठवलं, पण फार उशिरा. त्याच्याकडून काही उत्तर आलं नाही. बोटभर चिठ्ठीही आली नाही. माई, कालांतरानं माणसाच्या मनातला राग आपोआप निवळतो. तुम्ही लिहा माई. काय लिहू ते तूच सांग बाई. तिनं हसून म्हटलं, माई लग्नात मी तुम्हाला मदत करायची असं ठरलंय. त्याची सुरुवात या पत्रलेखनापासून धरायची की काय? काहीही म्हण, पण आता प्रत्येक गोष्टीत तुझी मदत लागणार आहे. कारण अक्का आणि इतर सगळ्या जमल्या तरी त्या इथं परक्या. अभि अजून उत्साहानं कशातच मन घालीत नाही.
कसलाच पुढाकार घेत नाही. गणेशपंत आहे म्हणून ठीक, म्हणून आता तुझ्यावरही जबाबदारी आहे ना. म्हणून तर म्हणते की आधी शशीदादाला पत्र लिहून टाका. माईंनी पेनाचं टोपण उघडलं. काय लिहावं सुचत नाही. तू सांग ना, काय लिहू? युगानं क्षणभर विचार केला आणि त्यांच्या हातचं पेन पॅड घेऊन तिनं लिहिलं, चिरंजीव शशीशेखर यास प्रेमाचे अनेकोत्तम आशीर्वाद. चिरंजीव अभिजित आता विवाहयोग्य झाला आहे. मुली सांगून येत आहेत. त्याला सर्व दृष्टींनी अनुरूप अशी मुलगी सुदैवानं मिळाली आहे. त्यालाही ती मुलगी पसंत आहे. पत्रिका जमल्या आहेत. यंदा त्याला लग्न लाभत आहे असं आपल्या इथल्या शास्त्रीबुवांनी सांगितलं आहे. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे लग्नाचा पुढच्या महिन्यातला 5 तारखेचा मुहूर्त त्याला लाभतो आहे. अजून 3 आठवड्यांचा अवकाश आहे. पित्याच्या पश्चात मोठा भाऊच पितृस्थानी असतो. तेव्हा देवक बसवणं वगैरे वडिलकीच्या नात्यानं ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी तुलाच करावयाच्या आहेत. तेव्हा आता घरचा कर्ता पुरुष म्हणून तू चिरंजीव सौ सुनबाई आणि मुलांना घेऊन शक्य तेवढ्या लवकर घरी ये. चिरंजीव अभिजितचं पत्र तुला येईलच. अधिक सगळे भेटी आणतील. चिरंजीव सौ सुनबाईला आणि मुलांना प्रेमाशीर्वाद. कळावे, तुझी आई. ती भराभर पत्र लिहित होती. माई तिच्याकडे पाहत बसल्या होत्या. पत्र पुरं करून तिनं माईंच्या हाती दिलं आणि म्हटलं, हे वाचून बघा आणि हा मजकूर तुम्ही आधी लिहून काढा. माईनी पत्र वाचून काढलं आणि म्हटलं, किती छान लिहिलंयस ग. माझ्या मनात असंच सगळं होतं, पण मला काही जुळवून लिहिता येईना. पाहिलंस, शिक्षण घेतलं की आपले विचार कसे नीटनेटके लिहिता येतात. परिणामकारक कसं लिहावं याचं शहाणपण येतं. युगा हसत म्हणाली, पण माई, काही आयांना वाटतं मुली शिकल्या की शहाण्या नव्हे 1.5 शहाण्या होतात. माई हसल्या. मग त्यांनी हलकेच म्हटलं, युगा, मध्यंतरी तुमचा श्रीधर आला होता असं मग मामी म्हणत होत्या. हो ना, नानांचं जावईपद मिळवण्यासाठी आला होता. ते स्थळ काही वाईट नाही. वा माई, तुम्ही अगदी आईसारखंच बोलता. आमच्या श्रीधरचं स्थळ तसं फार छान आहे हे मान्य, पण त्याच्याशी लग्न करून माझी असामान्य बुद्धिमत्ता मी तिथं नांगराला जुंपू की माझी मोठी होण्याची आकांक्षा माडाच्या शेंड्याला टांगू? माई क्षणभर स्तब्ध राहिल्या. मग त्यांनी म्हटलं, युगा, तुला अशी बघताना माझ्या मनाला किती टोचणी लागलेली आहे. त्यांच्या स्वरात त्यांच्या अंतरीची वेदना ओतप्रोत भरलेली होती. युगाला त्यांच्याविषयी माया होती. तिच्या मनात माईंविषयी अपार आदर होता. त्यांची वेदना, त्यांची खंत न सांगताही तिला कळत होती. त्या वेदना आपल्या अंतरीच्या वेदनांशी हितगुज करायला येऊ नयेत म्हणून त्यांना मध्येच अडवीत तिनं म्हटलं, म्हणून माई, मी बोहल्यावर चढून कुणाच्याही गळ्यात एकदा वरमाला घातली की तुमच्या मनाची टोचणी थांबेल. खरं ना? तुला कळायचं नाही युगा ते, आणि आता सध्या तरी नकोच कळायला. आपला शशीदादा केव्हा येणार ते कळायला हवं आधी. माई, तुम्ही आता पत्र लिहून घ्या, म्हणजे माझं मदतकाम नंबर 1 वर टिक मारून टाकते. माईंनी मजकूर उतरून काढायला सुरुवात केली. मध्येच त्यांनी म्हटलं, युगा, शेवटी असं लिहिते की झालं गेलं सगळं विसरून जा आणि लवकर ये. माई, तसं लिहू नका. असं लिहून मागचं सगळं मुद्दाम उकरून कशाला काढा. झालं गेलं भूतकाळात विरून जाऊ दे. मुद्दाम आता त्या गोष्टीची आठवण देऊ नका. अन बरं का माई, लहान तोंडी मोठा घास घेते मी, पण शशीदादा इथं आल्यावर मागच्या कुठच्याही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करू नका. अभिचं लग्न हा तुमच्या कुटुंबाच्या नव्या जीवन पर्वाचा प्रारंभ होऊ दे. आणि बोलता बोलता ती एकदम थांबली. आपण वाजवीपेक्षा जास्त उत्तेजित होऊन बोलत आहोत याची तिला जाणीव झाली आणि ती विलक्षण शर्मिंदी झाली. ती चटकन उठली. माई, तुम्ही पत्र लिहून पुरं करा. तवर मी भट्टीला द्यायचे कपडे काढून येते. आता धोबी येईल. सकाळी सांगून गेलाय कपडे काढून ठेवा म्हणून. बोलता बोलता ती खोलीतून निघून गेली. भट्टीला देण्याचे कपडे काढण्यासाठी ती नानांच्या खोलीत गेली. कपडे काढू लागली. ते काम करताना ती स्वतःची निर्भत्सना करत होती. ज्या घराशी आता यापुढं तुझा सुतराम संबंध उरला नाही त्या घराविषयी तुला एवढी आपुलकी कशाला? इतका जिव्हाळा का? इतकी फाजील कळकळ तुला हवी कशाला? अभिच्या लग्नात त्यांच्या घरात मतभेदाचे शब्द उठू नयेत, संघर्षाच्या ठिणग्या उडू नयेत, असंतोषाचे सुस्कारे सुटू नयेत याची तुला का चिंता? ज्या घराला तू कायमची दुरावलीस त्या कुटुंबातला आजवरचा दुरावा कायमचा नाहीसा व्हावा, साऱ्यांची मनं एक व्हावीत, त्या वास्तूत एकोपा व्हावा अशी तुला का ओढ? खरंच तर का बरं ओढ? माणसाचं मन एवढं का चिवट असतं
की ते तोडण्याचे सारे प्रयत्न व्यर्थ जातात? हो, तसंच. छे, नाही तसं काही नाही. पण माईंचा स्वभावच असा आहे की त्यांचं मन मोडता येत नाही, तोडता येत नाही. त्या माऊलीशी कठोर होता येत नाही. तशा कठोर आपण झालो तर तो कृतघ्नपणा होईल. त्यांच्या मनाला जी टोचणी लागली त्याला आपणच कारणीभूत नाही का? थोड्या वेळानं ती आपलं काम आटोपून परत आली तेव्हा माईंचं पत्रलेखन संपलं होतं. त्यांनी पाकिटावर पत्ता लिहून पाकिट युगाच्या हाती दिलं. युगानं पाकिट चिकटवीत म्हटलं, एक काम संपलं. आता दुसरं काम. लग्न उरकेपर्यंत कामं संपायची नाहीत. उद्या कपडे खरेदी आटोपून टाकावी म्हणते. पण मुलीच्या साड्या तिच्या पसंतीनं घ्यायला हव्यात. खरेदी कुठं होणार? इथं घ्यायच्या म्हणते. असं. मग रुचिरा केव्हा येणार? ती नाही येणार. अगं, साखरपुडा झाला त्या दिवशी मी अभिला म्हटलं, 1-2 दिवस इथंच राहूया आणि मुलीच्या पसंतीनं साड्या घेऊन टाकूया. मग काय, तो 1 दिवसही राहायला तयार नाही. साखरपुडा झाला त्याच दिवशी रात्रीच्या गाडीनं निघतो म्हणाला. अण्णासाहेब, अक्काचे यजमान रागावले. म्हणाले, अरे हे रे काय, आज रात्री मुलीच्या घरी जेवायचं आमंत्रण आहे. ती माणसं मोठी हौशी आहेत. अभिने तुटकपणे म्हटलं, जी काय हौस करायची असेल ती लग्नात करा म्हणावं. ती तर न सांगता करणार आहेत. साखरपुड्याची अंगठी त्यांनी अस्सल हिऱ्याची करून दिली यावरून कल्पना कर. मला त्याचं कौतुक नाही. छान. बाबा रे, सासऱ्याच्या देखत असं काही बोलू नकोस. आता हे बघ, आज रात्री तिथं जेवायला जायचं. आमचं जेवण बुडवू नकोस. उद्या माझ्या घरचं जेवण. केळवणाला सुरुवात आमच्या घरापासून होणार आहे हे लक्षात ठेव. त्यांनी दटावलं तेव्हा तो गप्प बसला. पण अक्काला म्हणाला, मुलीच्या साड्यांची खरेदी इथं होणार नाही. अक्का चेष्टेनं म्हणाली, म्हणजे रुचिराला तिकडे बोलावण्याचा हा घाट आहे की काय? बेत उत्तम आहे. त्यानं म्हटलं, बेत उत्तम असला तरी तो अंमलात आणायचा माझा विचार नाही. मुलीच्या आवडीचे रंग आणि डिझाईन्स विचारून घ्या. त्याप्रमाणे तिथं खरेदी होईल. हे ऐकत असता युगा गंभीर झाली. मग एकदम तिला हसू कोसळलं. काय ग युगा, हसायला काय झालं? नाही माई, अभिचं वक्तव्य ऐकून माझ्या मनात विचार आला की मुलाचं लग्न ठरलं की त्याच्यात एकदम पुरुषाचा म्हणजे करत्या सवरत्या पुरुषाचा संचार होतो की काय? तो एकदम जाणता होऊन काटेकोर व्यवहाराच्या गोष्टी बोलू लागतो. कोण जाणे, पण अभि आपल्या वडिलांसारखा तापट, हट्टी थोडा का माई? चांगलाच तापट आहे. त्याच्या तापटपणाचा प्रसाद खाल्लाय म्हटलं लहानपणी. खाल्लाच बाई, पण त्याचं चीज झालं नाही. युगानं हसून म्हटलं, त्याच्या तावडीतून सुटले हे चीज नाही का झालं? माई, मग रुचिरानं कोणते आवडते रंग सांगितले? आम्ही निघायच्या दिवशी अक्का तिच्याकडे जाऊन आली. रुचिरानं सांगून पाठवलं की त्यांच्या आवडीचे रंग अन डिझाईन्स घ्यावीत. युगानं हसून म्हटलं, माई, मग त्या मुलीची मी इथं बसून पारख केली. ती कशी? मुलगी भारीच मवाळ दिसते. ती आली की तिला मी कानमंत्र देणार आहे की बाई ग, नवऱ्यापुढं असं पडखाऊ धोरण ठेवून संसार चालत नाही. माई हसल्या. मग त्यांनी म्हटलं, गणेशपंत म्हणाला, आपला इथला नेहमीचा कापड दुकानदार आहे ना, त्याच्या भावाचं पुण्याला खूप मोठं कापड दुकान आहे. तिथून तो उंची साड्यांचे ठाण घेऊन येणार आहे. पसंत पडतील ती ठेवायची. वाह, मग छान. माई उठल्या. उद्यापासून दुपारी तिकडे येत जा. जेवायलाच येत जा ना. दिवस थोडे राहिले. कामं उरकता उरकता हा म्हणता निघून जातील. येईन ना. माई जाण्यासाठी उठल्या. निघाल्या तेवढ्यात कसलीशी आठवण होऊन त्या थांबल्या. युगा, तू पोस्टात पत्र टाकायला जाशील तेव्हा जरा पुढं गणेशपंताच्या दुकानात जाऊन येशील? हो, येईन की. काही आणायचं आहे का? छे ग, त्याला जरा निरोप सांगायचा आहे. त्याला विचार, सोनार गावाहून आला का? आला असल्यास उद्या सकाळी 10 वाजता पाठवून दे. बरं, जाऊन विचारते आणि घरी येताना तुम्हाला काय ते सांगते. माईना पोचवायला ती खाली आली. आईला झोप लागली. माई मागच्या परसातून आपल्या घरी गेल्या. न्हाणीघरात जाऊन तिनं तोंड धुतलं आणि तयार होण्यासाठी ती पुन्हा वर गेली. केस विंचरण्यासाठी तिनं कंगवा उचलला, पण तिला अगदी गळून गेल्यासारखं वाटू लागलं. काहीही श्रम न करता एकदम एकाएकी असं थकल्यासारखं, गळून गेल्यासारखं का वाटू लागलं? एवढा शिनवटा कसा आला हे तिला कळेना. ती कॉटवर डोळे मिटून तशीच पडून राहिली. त्यातच तिचा डोळा लागला. ती जागी झाली तेव्हा 5 वाजून गेले होते. टपाल 4:30लाच निघतं, म्हणजे आजची वेळ गेली. पण आता जाऊन टाकून यावं म्हणजे सकाळच्या टपालात रवाना होईल. ती उठली, झटपट तयार झाली, पत्र घेऊन खाली आली.
आई कॉटवर उठून बसली होती. युगानं म्हटलं, मी जरा उभ्या उभ्या पोस्टात टपाल टाकून येते, आत्ता येते. आणि ती बाहेर पडली. भराभरा चालू लागली आपल्याच विचारात, म्हणजे हातातल्या पत्राच्या विचारात. हे पत्र वाचून शशीदादाची प्रतिक्रिया काय होईल? माईंनी एवढ्या कळकळीनं लिहिलंय, मुलाला मोठेपणा दिलाय, तो निश्चित येईल, आल्याशिवाय राहायचा नाही. नात्याचं रक्त फार वेळ थंड राहत नाही. त्याला मायेची ऊब मिळाली की ते घराच्या दिशेनं धावू लागतं. तसं पाहिलं तर माणसा माणसात आलेला हा दुरावा, गैरसमजुती, अपमानाच्या कोत्या वृत्ती, खोटी आढ्यता यांची जळमटं साठल्यामुळे येतो. ती जळमटं झटकली गेली की दुरावा नाहीसा होतो. माईंचं पत्र ही जळमटं निश्चित झटकून टाकील. तेवढ्यात तिच्या पाठीवर कुणीतरी चापट मारली. तिनं मागं वळून बघण्यापूर्वीच जयश्री तिच्या शेजारी आली. काय ग, एवढं फास्ट वॉकिंग करत कुठं निघालीस? पोस्टात पत्र टाकायला. अगं पण कळलं, टपाल निघून गेलंय मला माहीत आहे, पण रिकाम्या पेटीत उद्या सकाळच्या टपालाला नंबर लावून ठेवते. तू कुठं निघालीस? घरी. बरेच दिवसात सुलभाकडे गेले नव्हते. म्हटलं एक चक्कर टाकून यावं. कशी आहे? सासरी जाण्याच्या तयारीत. उद्या सकाळी जाणार आहे. तेव्हा सामान आवरण्याच्या गडबडीत होती. अर्थात तिच्या आईची नि वहिनीची गडबड. या बाईसाहेब मुलाला घेऊन बसल्या होत्या. अगं माहेर बसण्यासाठीच असतं, उद्यापासून सासरी लागेल कामाला. जयश्रीनं जरा खालच्या आवाजात विचारलं. काय ग युगा, अभिजितचं लग्न ठरलं असं ऐकलं? हो, पुढच्या महिन्याच्या 5 तारखेचा मुहूर्त आहे. सकाळचा मुहूर्त. बरोबर 10:50 सायंकाळी 5 ते 8 रिसेप्शन. नाशिकच्या इनामदारांची मुलगी, नाव रुचिरा, नियोजित वधू आहे. तेव्हा लग्नाला सहकुटुंब सहपरिवार यावं, आमंत्रण पत्रिका येईलच. जयश्री काहीशा विस्मयानं तिच्याकडे पाहत राहिली. मग तिनं म्हटलं, पण काय ग, तुम्हा दोघांचं ठरलं होतं ना लग्नाचं? लग्न करायचं? हो, आधी लग्न करायचं ठरलं होतं, पण नंतर लग्न न करायचं ठरलं. म्हणजे म्हणतेस काय? गेल्या कित्येक वर्षांपासून ठरलेलं. अगं ठरायला आणि मोडायला काळाची मर्यादा आड येत नाही. पण मोडायचं कारण म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे इंग्लिश घेऊन BA झालीस ना? म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा अर्थ तुला कळत नाही? अगं यात एकच कारण नसतं, अनेक छोट्या छोट्या कारणांचा एक ग्रुप असतो. त्या ग्रुपमधली सगळी कारणं एकमेकांना पटली की त्याला म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतात. बरं, तुझ्या या व्याख्यानातून काही निष्पन्न होणार नाही, पण मी तर असं ऐकलंय. हे बघ, तू बिरबल आणि बादशहाची गोष्ट वाचलीस ना? खरं खोटं यात अंतर किती ते? तू जे ऐकलं असशील ते खरं नाही. जे खरं आहे ते मी आता तुला सांगितलंस. ठीक, मग तुझी आता लाईन MAच्या टर्म्स भरणार. खरंच तू MA साठी मुंबईला येणार असं सुलभा म्हणत होती. येणार म्हणजे मीही मुंबईला जाणार आहे म्हणून येणार म्हटलं. माझा मोठा भाऊ मुंबईला आहे ना. त्या दोघी बोलत बोलत चालल्या होत्या. पोस्ट ऑफिस आलं तसं युगा थांबली. जयश्रीनं म्हटलं, माझ्या घरी ये ना एकदा, मी जाण्यापूर्वी. पुढच्या आठवड्यात जाणार आहे मी. जरूर येते. जयश्री पुढं गेली. युगा पत्र पेटीत टाकून मागं फिरली आणि गणेशपंतांच्या दुकानाकडे गेली. सोनार अजून गावाहून आला नाही. उद्या संध्याकाळी येईल. आल्याबरोबर माई साहेबांकडे येऊन जाईल असा गणेशपंतांचा निरोप घेऊन ती मागं फिरली. माईंना निरोप सांगण्यासाठी ती त्यांच्या घराच्या फाटकातून आत शिरली. समोर दारात अभिजित उभा होता. ग्वाल्हेर रेयॉनची पॅन्ट, टेरिलिनचा लांब बाह्यांचा शर्ट. बहुधा तो बाहेर जाण्याच्या तयारीत कुणाची तरी वाट बघत उभा असावा. पूर्वीपेक्षा तो अधिक नीटनेटका दिसत होता. त्याच्या उजव्या करंगळीत हिऱ्याची नवी अंगठी दुरूनही लक्ष वेधून घेत होती. त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. त्याला पाहता तिचं हृदय थरथरलं. आता पुढं जाण्यापेक्षा इथूनच मागल्या पावली घरी जावं आणि थोड्या वेळानं तो बाहेर गेल्यावर मागच्या परसातून येऊन माईंना निरोप सांगावा या विचारानं तिनं अर्धवट उघडलेलं फाटक पुन्हा बंद केलं. त्या आवाजानं त्याची नजर फाटकाकडे गेली आणि तिच्याकडेही. दोघांच्याही नजरेची ओझरती भेट झाली. तिला वाटलं आता हा आत निघून जाईल, अगर तरातरा येऊन आपल्या अंगावरून बाहेर चालता होईल. पण तसं काही एक घडलं नाही. तो होता तिथं तसाच उभा राहिला. हा हातातल्या नव्या अंगठीचा परिणाम दिसतो. ठीक, काही वाईट नाही. तिनं क्षणमात्र विचार केला आणि फाटक उघडून ती आत गेली. दरवाजापर्यंतचा बागेतून जाणारा हा फरसबंदी पदमार्ग ती चालत होती तरी तो दारात तसाच उभा होता. ती 4 पायऱ्या चढून दारात पोचली. तो तिच्याकडे बघत होता, पण त्याचा चेहरा गंभीर होता.
त्या गंभीर चेहऱ्यावर त्या क्षणी तरी कुठलेच भाव नव्हते. तिनं हसून विचारलं, बाहेर निघालास? प्रश्नाचं उत्तर न देता त्यानं म्हटलं, माझ्या लग्नाचा मंडप इथं उभारण्यात तुम्ही पुढाकार घेतलात म्हणे. त्याच्या उद्गारात खोच होती. उपहास होता की डंख होता हे तिला निश्चितपणे कळलं नाही. तरी बोलण्यात वक्रता होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. तिनं गंभीरपणे म्हटलं, लग्नाचा मंडप घरची मोठी जबाबदार माणसं उभारतात. त्यांनीच तो उभारायचा असतो. शेजारची माणसं त्या उभारणीत फक्त शेजार धर्म म्हणून मदत करतात. पण त्या शेजार धर्मात जादा उत्साह दिसतो. त्या उपहासाचं आता तिला हसू आलं. तिनं म्हटलं, साहजिकच आहे, कारण लग्नात नवरा नवरीपेक्षा करवरीचाच उत्साह ओसंडून जात असतो. त्याच्या ओठांवर स्मिताची रेषा उमटते न उमटते तोच ती विरली आणि कपाळी आठ्या पडल्या. काही न बोलता तो दाराबाहेर पडला. ती क्षणभर तशीच तिथं उभी राहिली. अन मग आज जाऊन तिनं माईना निरोप सांगितला आणि मागच्या परसातून घाईघाईनं तिनं आपलं घर गाठलं. भाग 13 इथंच संपला. धन्यवाद. आता आपण भेटू युगंधरा मालिकेच्या 14व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते.